साधारणपणे जेव्हा आपण ज्ञान मिळवण्याबद्दल विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? ती एक अतिशय सक्रिय, सतत काहीतरी साठवणारी प्रक्रिया असते. म्हणजे एखाद्या इमारतीच्या बांधकामासारखी. अगदी बरोबर. एक नवीन पुस्तक वाचलं म्हणजे ज्ञानात एक वीट रचली. एखादा नवीन कोर्स केला किंवा काही ऐकलं की त्या इमारतीला एक खिडकी बसवली. हे सगळं सतत बाहेरून काहीतरी आत घेण्यासारखं आहे. हो, सतत ॲड करत राहणं. बरोबर. पण आज आपण ज्या स्रोताची सखोल चर्चा करणार आहोत त्यात या संपूर्ण संकल्पनेलाच एक वेगळं वळण दिलं आहे. नक्कीच. आज आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं ध्यान आंतरिक ज्ञानाचा मार्ग हे पुस्तक आहे. आणि आजच्या या चर्चेचं मुख्य ध्येय हे आहे की ध्यान साधना म्हणजे केवळ डोळे मिटून सर्व कामं सोडून निष्क्रिय बसणे, हा जो एक सामान्य गैरसमज आहे. हो, खूप मोठा गैरसमज आहे तो मुळापासून मोडून काढणे. या पुस्तकानुसार ध्यान ही एक अत्यंत सखोल ज्ञान साधना आहे आणि जीवनाचा खरा अर्थ उलगडणारी एक सक्रिय प्रक्रिया आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. कारण मला स्वतःला नेहमी असा प्रश्न पडतो की जेव्हा आपण डोळे मिटून हातातलं सगळं काम सोडून शांत बसतो तेव्हा हे ज्ञानाचं बांधकाम तर पूर्णपणे थांबल्यासारखं वाटतं. हो, बरोबर पाहता तसंच वाटतं. तिथे नवीन माहिती कशी काय मिळणार? हा विरोधाभास खरोखरच खूप रंजक आहे. कारण आपण माहिती आणि ज्ञान या दोन गोष्टींची अनेकदा गल्लत करतो. अच्छा. आजच्या या माहितीच्या अतिरेकाच्या जगात, ज्याला आपण इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणतो, तिथे बाहेरून माहिती गोळा करणं खूप सोपं झालं आहे. हो, म्हणजे स्क्रीनवरून, बातम्यांमधून, अगदी सोशल मीडियावरून सतत काहीतरी इनपुट चालू असतं. पण या पुस्तकातून जो मुख्य विचार समोर येतो तो हा आहे की पुस्तकी किंवा बाह्य ज्ञान ही केवळ माहिती असते, ते खरे ज्ञान नसते. म्हणजे ती फक्त डेटा गोळा करण्याची प्रक्रिया असते. बरोबर. खरं ज्ञान हे नेहमी अनुभवातून येतं. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की ध्यान करताना सर्व काम थांबतं, तेव्हा प्रत्यक्षात फक्त बाह्य काम थांबलेलं असतं. जेव्हा आपण बाहेरून येणारी माहिती जाणीवपूर्वक थांबवतो तेव्हाच आपण आत साठवलेली माहिती पचवायला आणि स्वतःला खऱ्या अर्थाने समजून घ्यायला सुरुवात करतो. पण हे प्रत्यक्षात कसं घडतं? सांगते. कारण पुस्तकात एक अतिशय आकर्षक पण मला थोडं गोंधळात टाकणारा मुद्दा आहे. त्यात म्हटलंय की ध्यान म्हणजे मन शांत करण्याची किंवा विचारांना दाबून टाकण्याची पद्धत नसून तो चक्क स्वतःच्या अंतरंगाशी साधलेला एक संवाद आहे. हो. आता प्रामाणिकपणे सांगायचं तर जेव्हा कोणी ध्यानाला बसण्याचा प्रयत्न करतं तेव्हा तिथे कसलाही सुसंस्कृत संवाद वगैरे नसतो. तिथे फक्त विचारांची एक प्रचंड मोठी ट्रॅफिक जॅम असते. अगदी खरंय. म्हणजे मी आज बिल भरलं का, ऑफिसमध्ये काल काय झालं, उद्या काय करायचंय, अशा चिंतांचा गोंधळ असतो. मग या गोंधळाला स्वतःशी साधलेला संवाद आणि आत्मज्ञान कसं म्हणता येईल? हाच तर या प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा आणि अनेकदा गैरसमज झालेला भाग आहे. आपल्याला वाटतं की ध्यान म्हणजे एका क्षणात डोक्यातील सर्व विचारांचं बटन स्विच ऑफ करणं. हो, ब्लँक करणं. पण आपला मेंदू तसा काम करत नाही. तुम्ही ज्या ट्रॅफिक जॅमचा किंवा विचारांचा गोंधळाचा उल्लेख केलात तो गोंधळ म्हणजे ध्यानाचं अपयश नाही, तर ती त्या संवादाची पहिली पायरी आहे. अच्छा, म्हणजे तो गोंधळ अपेक्षित आहे. नक्कीच. एरवी रोजच्या धावपळीत आपण आपल्या स्वतःच्या भावना, ताण, भीती आणि चिंता यांना दाबून ठेवतो. आपण कामात व्यस्त राहून या अंतर्गत आवाजांकडे दुर्लक्ष करतो. आपण स्वतःला डिस्ट्रॅक्ट करत असतो. बरोबर. पण जेव्हा तुम्ही बाह्य जगाचा कोलाहल तात्पुरता बंद करता आणि शांत बसता तेव्हा हा दाबून ठेवलेला डेटा उफाळून वर येतो. म्हणजे तो गोंधळ आधीपासूनच तिथे असतो, आपण फक्त शांत बसल्यावर तो पहिल्यांदा ऐकतो. अगदी तंतोतंत. याला एका वेगळ्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुमचा स्मार्टफोन खूप स्लो झाला आहे आणि त्याची बॅटरी वेगाने संपत आहे. तुम्ही तो फोन नुसता बंद करून ठेवला तर प्रश्न सुटत नाही. तुम्ही त्याच्या टास्क मॅनेजरमध्ये जाता तेव्हा तुम्हाला दिसतं की बॅकग्राऊंडला 50 वेगवेगळे ॲप्स चालू आहेत जे तुमची बॅटरी खात आहेत. अरे वा, ही उपमा भारी आहे. ध्यान हे त्या स्मार्टफोनला बंद करणं नाही, तर तो टास्क मॅनेजर उघडणे आहे. क्या बात आहे. जेव्हा तुम्ही ध्यानात बसता आणि तुम्हाला विचारांची ती गर्दी दिसते तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने पाहत असता की तुमच्या मनाची ऊर्जा म्हणजेच ती बॅटरी कुठे खर्च होत आहे. तो गोंधळ दिसणे हीच आत्मज्ञानाची सुरुवात आहे. काही आपण असं म्हणू शकतो की ध्यान म्हणजे एखाद्या जुन्या खचाखच भरलेल्या कपाटाची साफसफाई करण्यासारखं आहे. अगदी तसंच.
जिथे आधी तो पसारा म्हणजेच ती विचारांची गर्दी काढावी लागते, जेणेकरून आत नेमकं काय महत्वाचं दडलं आहे ते स्पष्ट दिसेल. हो, आणि यात सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे पुस्तकी ज्ञान आणि अनुभवातून आलेलं ज्ञान यातील फरक या शांततेतच दडलेला आहे. शांततेतून जे उमगतं तेच खरं ज्ञान असतं. हे उदाहरण खरंच खूप स्पष्टता देणार आहे. म्हणजे आपण स्वतःला त्या ॲप्सपासून वेगळं करून फक्त पाहतो की ते चालू आहेत. बरोबर. पण तरीही या प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्याविषयी माझ्या मनात शंका आहे. समजा मी टास्क मॅनेजर उघडला, मला माझा पसारा दिसला, माझे राग, माझ्या चिंता, माझे पूर्वग्रह हे सगळे मला दिसायला लागले. हां. स्रोत सांगतो की यानंतर व्यक्तीने स्वतःच्या विचारांची आणि भावनांची निरीक्षणात्मक दृष्टीने किंवा तटस्थपणे पाहणी करणे अपेक्षित आहे. पण हे कसं शक्य आहे? का बरं? कारण मानवी स्वभाव हा नेहमी स्वतःचा बचाव करणारा असतो. आपण स्वतःच्या चुका किंवा दोष तटस्थपणे कसे काय पाहू शकतो? हीच ती जागा आहे जिथे ध्यान हे केवळ एक रिलॅक्सेशन तंत्र न राहता एक अत्यंत सखोल आणि कठीण ज्ञानसाधना बनतं. तुम्ही विचारलेला प्रश्न अत्यंत रास्त आहे की आपण स्वतःचे दोष तटस्थपणे कसे पाहू शकतो, कारण आपला अहंकार नेहमीच स्वतःला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करत असतो. हो ना, मीच कसा बरोबर आहे हे आपण स्वतःला सांगत असतो. पण त्या रागाचं समर्थन करतो, आपण भावनेत वाहून जातो. बरोबर. पण तटस्थ निरीक्षण किंवा निरीक्षणात्मक दृष्टी ही एक वेगळीच यंत्रणा आहे. ध्यान आपल्याला एक पाऊल मागे घ्यायला शिकवतं. एक पाऊल मागे घेणे म्हणजे नक्की काय? म्हणजे मला राग आला आहे हे जाणणे आणि मीच राग आहे असं वागणे यातील फरक ओळखणे. बापरे, हा फरक खूप सूक्ष्म आहे. हो, पण खूप महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही ध्यानात शांत बसलेले असता आणि अचानक एखाद्या जुन्या अपमानाचा विचार मनात येतो, तेव्हा तुम्हाला राग येऊ लागतो. ध्यानाची प्रक्रिया सांगते की त्या रागाच्या कारणामागे न धावता फक्त त्या रागाच्या भावनेकडे पहा. फक्त पहा, काहीच न करता. हो, जणू काही ती भावना तुमच्यापेक्षा वेगळी आहे. तुम्ही त्या भावनेचे साक्षीदार बनता. स्वतःच्या दोषांचा, मर्यादांचा आणि गुणांचा अत्यंत निष्पक्षपणे अभ्यास करणं म्हणजे हेच होय. म्हणजे स्वतःला जज न करता. अगदी. तुम्ही स्वतःला सांगता की हो, माझ्या आत मत्सर आहे किंवा हो, मी असुरक्षित महसूस करत आहे. आणि हे सांगताना तुम्ही स्वतःला कोणताही दोष देत नाही किंवा समर्थनही करत नाही. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. म्हणजेच आपण स्वतःच्याच मेंदूचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ बनतो. अगदी अचूक. जसं गढूळ पाण्यात तळाशी काय आहे ते दिसत नाही, पण पाणी स्थिर झाल्यावर सत्याचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं, तसाच हा प्रकार आहे का? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून जोडलं तर हे स्थिर मन सत्याचं प्रतिबिंब कसं दाखवतं हे लक्षात येईल. ही स्वतःकडे त्रयस्थपणे पाहण्याची सवयच माणसाला अधिक जागरूक बनवते. पण हे ऐकायला खूप सोपं वाटतं. प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा भावनांचा पूर येतो तेव्हा हा शास्त्रज्ञ कुठेतरी वाहून जातो. खरंय. मला यामागचं विज्ञान किंवा यामागची नेमकी प्रक्रिया समजून घ्यायची आहे. शांत बसून विचारांकडे पाहण्याने असा काय बदल घडतो की ज्यामुळे हे सत्याचे अनुभव मिळतात आणि माणूस स्वतःचे दोष स्वीकारू लागतो? यामागची प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म पण शक्तिशाली आहे. जेव्हा आपण एखाद्या भावनेला प्रतिक्रिया न देता फक्त तिचं निरीक्षण करतो, तेव्हा आपण आपल्या मेंदूतील जुन्या सवयींची साखळी तोडत असतो. साखळी तोडतो म्हणजे कसं? एक साधं उदाहरण घेऊ. तुम्ही ध्यानात बसला आहात आणि तुम्हाला पायाला अचानक खाज सुटली. तुमची नैसर्गिक आणि स्वयंचलित प्रतिक्रिया काय असेल? हात जाईल आणि मी ती जागा खाजवेन. बरोबर. उद्दीपक, ज्याला आपण स्टिम्युलस म्हणतो, आणि प्रतिक्रिया यात काहीच अंतर नसतं. पण ध्यानात तुम्ही ठरवता की मी खाजवणारी कृती करणार नाही, मी फक्त त्या खाजेच्या संवेदनेचं निरीक्षण करेन. आणि मग काय होतं? ती खास तर वाढतच जाणार ना? सुरुवातीला ती खूप वाढते, ती असह्य वाटते. पण जर तुम्ही फक्त लक्ष केंद्रित करून तिच्याकडे पाहत राहिलात तर तुमच्या लक्षात येतं की ती संवेदना एका सर्वोच्च बिंदूपर्यंत जाते आणि मग हळूहळू आपोआप कमी होऊन नाहीशी होते. अरे वा! तुम्ही कोणतीही कृती न करता ती भावना संपते. इथे तुम्ही काय केलं?
तुम्ही एका अत्यंत मूलभूत पातळीवर मेंदूला शिकवलं की प्रत्येक उद्दीपकाला त्वरित प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. हो, ही सवय जेव्हा भावनांच्या बाबतीत लागू होते तेव्हा तुम्ही तुमच्या रागाकडे, मत्सराकडे किंवा दुःखाकडे एक संवेदना म्हणून पाहू शकता. तुम्ही पाणी स्थिर होण्याची वाट पाहता. गढूळ पाणी स्थिर झाल्यावर जसं तळाचं सत्य स्पष्ट दिसतं, तसंच हे स्थिर मन तुमच्या खऱ्या मर्यादा आणि दोषांचं स्पष्ट प्रतिबिंब दाखवतं. आणि ते दोष स्वीकारताना तुम्हाला भीती वाटत नाही, कारण तुम्ही आता त्या दोषांपासून स्वतःला वेगळं करायला शिकलेला असता. उद्दीपक आणि प्रतिक्रिया यामधील साखळी तोडण्याची ही यंत्रणा खरोखरच प्रभावी आहे. म्हणजे आपण मेंदूला एक प्रकारचा पॉज घ्यायला शिकवतोय. अगदी बरोबर. पण ठीक आहे, मी माझं मन स्थिर केलं, मला माझी असुरक्षितता आणि माझे दोष स्पष्ट दिसले. आता एक अत्यंत प्रामाणिक आणि व्यावहारिक प्रश्न विचारतो. विचारा. या सगळ्या ज्ञानाचा माझ्या उद्याच्या ऑफिसमधील मीटिंगमध्ये किंवा ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर काय उपयोग? कारण आपण काही हिमालयात संन्यास घेऊन बसणार नाही आहोत. हो, नक्कीच नाही. आपल्याला याच गर्दीच्या, ताणाच्या आणि स्पर्धात्मक जगात रोजचं आयुष्य जगायचं आहे. मग स्वतःच्या दोषांचं निरीक्षण केल्यानंतर या नव्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनातील निर्णय प्रक्रियेत कसा फायदा होतो? हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. कारण जर ज्ञानाचा व्यावहारिक जीवनात उपयोग होत नसेल तर ते केवळ तत्वज्ञान उरतं. अगदी. पुस्तकात यावर एक अतिशय सुंदर संकल्पना मांडली आहे, अंतर्गत स्थैर्य. एरवी विचार करा, आपलं सुख, दुःख, समाधान हे कशावर अवलंबून असतं? बऱ्याचदा बाहेरच्या गोष्टींवर. म्हणजे बॉसने स्तुती केली तर मी खुश, कोणी ट्रॅफिकमध्ये कट मारून पुढे गेलं तर मी संतापलेला. बरोबर. याचाच अर्थ असा की आपल्या भावनांचा रिमोट कंट्रोल इतरांच्या हातात असतो. बाह्य परिस्थिती आपल्याला नियंत्रित करत असते. पण जेव्हा तुम्ही ध्यानातून तटस्थ निरीक्षण करायला शिकता, स्वतःच्या मर्यादा ओळखता आणि उद्दीपक व प्रतिक्रिया यांच्यात अंतर निर्माण करता, तेव्हा एक भक्कम अंतर्गत स्थैर्य विकसित होतं. अच्छा. याला आपण एका उदाहरणाने समजूया. हे एक प्रकारचं अंतर्गत शॉक ॲब्झॉर्बर तयार करण्यासारखं आहे. तर या सर्वाचा अर्थ काय आहे? शॉक ॲब्झॉर्बर म्हणजे वाहनांमध्ये असतो तसा? होय. समजा तुम्ही एका खडबडीत रस्त्यावरून प्रवास करत आहात. जर गाडीत शॉक ॲब्झॉर्बर नसतील तर रस्त्यावरचा प्रत्येक लहान खड्डा, प्रत्येक दगड गाडीत बसलेल्या प्रवाशाला थेट जाणवेल आणि त्याला जबरदस्त धक्के बसतील. हो, प्रवास अगदी असह्य होईल. बाह्य जगातील समस्या, टीका, ताण हे त्या खडबडीत रस्त्यासारखे आहेत. तुम्ही रस्ता गुळगुळीत करू शकत नाही, तुम्ही बाह्य परिस्थिती नेहमीच नियंत्रित करू शकत नाही. खरंय. पण ध्यान हे तुमच्या मनामध्ये एक शॉक ॲब्झॉर्बर बसवतं. बाह्य परिस्थिती कितीही खडबडीत असली, कोणी कितीही त्रास दिला, तरी आतली शांती ढळत नाही. तुम्ही त्या धक्क्याला शोषून घेऊ शकता. हे मला पटतंय, पण याचा अर्थ असा होतो का की मी सर्व गोष्टी मुकाट्याने सहन करायच्या? नाही. जर माझ्यावर अन्याय होत असेल आणि माझ्याकडे हा अंतर्गत शॉक ॲब्झॉर्बर असेल तर मी त्या अन्यायाविरुद्ध काहीच बोलणार नाही का? हा तर एक प्रकारचा कमकुवतपणा झाला. हा एक महत्वाचा प्रश्न निर्माण करतो आणि इथेच रिॲक्शन आणि रिस्पॉन्स म्हणजेच प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यातील फरक समजणं आवश्यक आहे. रिॲक्शन आणि रिस्पॉन्स. हो. जेव्हा शॉक ॲब्झॉर्बर नसतो तेव्हा तुम्ही रागाच्या भरात बेभान होऊन रिॲक्शन देता, ज्याचे परिणाम अनेकदा तुम्हालाच भोगावे लागतात. पण जेव्हा मन शांत असतं तेव्हा तुम्ही परिस्थितीचं योग्य आकलन करता. म्हणजे आधी विचार करता. ध्यानामुळे व्यक्ती आपल्या कृतींचा आणि विचारांचा परिणाम आधीच ओळखू लागते. त्यामुळे जेव्हा अन्याय होतो तेव्हा तुम्ही चिडून किंवा रडून गोंधळ घालत नाही, तर तुम्ही अत्यंत ठामपणे, शांतपणे आणि परिपक्वतेने रिस्पॉन्स देता. अच्छा. तुमच्या तात्पुरत्या भावनांवर नाही. त्यामुळे जीवनातले निर्णय अधिक सजग, धारदार आणि अचूक होतात. म्हणजे जेव्हा आपण स्वतःच्या भावनांचे साक्षीदार बनतो तेव्हा आपल्याला तो एक महत्त्वाचा क्षण मिळतो जिथे आपण विचार करू शकतो की जर मी आता रागाने हे ईमेल सेंड केलं किंवा हे शब्द उच्चारले तर त्याचे दीर्घकालीन परिणाम काय होतील. अगदी बरोबर. ही जी काही सेकंदांची स्पेस किंवा अंतर आपल्याला मिळतं ती स्पेसच आपले निर्णय आणि पर्यायाने आपलं जीवन बदलून टाकते. अगदी अचूक. आणि म्हणूनच विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या मते ध्यान ही केवळ मानसिक शांती मिळवण्याची, डोळे मिटून विश्रांती घेण्याची कृती नाही. ती जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याची आणि बाह्य जगाला अधिक प्रगल्भतेने सामोरे जाण्याची क्षमता देणारी अवस्था आहे.
ती एक अशी ज्ञानसाधना आहे जी तुम्हाला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी ओळख करून देते, तुमच्यातील दोष उघड करते आणि तरीही तुम्हाला एक अधिक संतुलित, समंजस माणूस बनवते. ही संपूर्ण चर्चा खरोखरच डोळे उघडणारी आहे. आपण जर या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा धागा जोडला तर एक अतिशय सुंदर आणि तर्कशुद्ध प्रवास समोर येतो. नक्कीच. सुरुवातीला आपण पाहिलं की ज्ञान मिळवणं म्हणजे नेहमी बाहेरून माहिती गोळा करणं नसतं. ध्यान आपल्याला आत डोकावण्याची संधी देतं. तो विचारांचा गोंधळ, तो टास्क मॅनेजरमधील पसारा, ही खऱ्या अर्थाने आत्मज्ञानाची पहिली पायरी असते. आणि त्यापुढची पायरी म्हणजे त्या पसाऱ्याकडे, आपल्या भावनांकडे आणि विशेषतः आपल्या दोषांकडे कोणत्याही बचावात्मक पवित्राशिवाय एका तटस्थ शास्त्रज्ञासारखं पाहणं. हो, उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांच्यातील साखळी तोडून स्वतःला केवळ साक्षीदार बनवणं. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम म्हणजे बाह्य जगाच्या समस्यांपासून दूर हिमालयात पळून जाणं नव्हे, तर याच जगात राहून आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक भक्कम अंतर्गत शॉक ॲब्झॉर्बर विकसित करणं. अगदी. ज्यामुळे आपण आयुष्यातील कठीण प्रसंगांना घाबरून रिॲक्शन देण्याऐवजी एक सजग आणि परिपक्व रिस्पॉन्स देऊ शकतो. होय. थोडक्यात सांगायचं तर ध्यान ही केवळ एक कृती नसून ज्ञानाच्या, खऱ्या आत्मज्ञानाच्या दिशेने उचललेलं एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि व्यावहारिक पाऊल आहे. होय. हे पुस्तकी ज्ञानाकडून अनुभवाच्या ज्ञानाकडे आणि माहितीकडून खऱ्या प्रगल्भतेकडे जाणारं स्थित्यंतर आहे. आता आपण या सखोल चर्चेच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण जाण्यापूर्वी मला एका अशा विचारावर थांबायला आवडेल जो थोडा अस्वस्थ करणारा आहे, पण ज्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण या संपूर्ण चर्चेत सत्याचा अनुभव आणि तटस्थ निरीक्षण याबद्दल खूप बोललो, पण आपण हे विसरता कामा नये की या बांधकामाचा पाया स्वतःच्या नग्न सत्यावर उभा असतो. अगदी खरंय. जर खऱ्या ध्यानसाधनेतून मिळणारे हे ज्ञान आपल्याला स्वतःचे दोष, आपल्या मर्यादा, आपला खोटा अहंकार आणि आपला दांभिकपणा यांचं अगदी स्पष्ट आरशासारखं प्रतिबिंब दाखवत असेल, तर तो आरसा पाहण्याची आपली खरोखर तयारी आहे का? त्या कटू सत्याचा कसलाही बचाव न करता निष्पक्षपातीपणे स्वीकार करण्याचं धैर्य आजच्या जगात आपल्यात उरलं आहे का? पण जेव्हा स्वतःचे खरे रूप समोर येते तेव्हा त्या मर्यादा मान्य करून त्या खऱ्या रूपासोबत जगण्याची किंवा ते दोष सुधारण्याची तयारी ठेवणं हा ज्ञानाचा खरा आणि कदाचित सर्वात कठीण प्रवास असू शकतो. आपण इतरांच्या चुका शोधण्यात एवढे मग्न आहोत की स्वतःच्या आतला तो पसारा पाहण्यासाठी स्वतःचेच कपाट उघडायला आपण घाबरतो. आत्मज्ञानाच्या या मार्गावर पहिलं पाऊल टाकण्याचं धैर्य आपल्यात आहे का, यावर नक्की विचार करा.